अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मार्गशीर्ष अमावस्या येत आहे। केव्हा आहे? गुरुवारी अमावस्या आहे। गुरुवारी अमावस्या आहे, पण ती सुरुवात केव्हा होत आहे? बुधवारी। बघा, बुधवारी अमावस्या सुरू होते आणि गुरुवारी संपते। तुम्हाला टायमिंग पण सांगते। बुधवारी अमावस्या सुरू होत आहे 10 तारखेला रात्री 8:11 अमावस्या सुरू होत आहे बुधवारी। ती संपते गुरुवारी सायंकाळी 5:27 म्हणजे संध्याकाळच्या वेळेला। आता अमावस्या आहे, मार्गशीर्ष अमावस्या आहे। संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची काही सेवा करायला जमलं नसेल, काही अडचणी असतील किंवा काही इतर कारणांमुळे आपल्याला काही सेवा करायला जमले नाही, उपवासही तुम्ही केले नाहीत, चला या सगळ्यांचं पुण्य अमावस्येच्या दिवशी तरी मिळवू शकता ना तुम्ही। कारण की मार्गशीर्ष अमावस्या आहे ती। नाही काही झालं ना, सकाळी लवकर उठा। मार्गशीर्ष अमावस्याला आपल्याला हे पुण्यफल आपण कसं प्राप्त करू शकतो तेही सांगते। त्यातल्या त्यात अमावस्येच्या सेवा पण तुम्हाला काय करायचे आहे तेही कळेल, कोणत्या गोष्टी आपण करायला हव्यात तेही कळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम अमावस्या आहे, सकाळी लवकर उठा। दर गुरुवारी आपल्यामध्ये नियम असतो, आपण केस धुवत नाही, फरची पुसत नाही, परंतु या दिवशी तुम्ही फरची पुसू शकता। बघा, संपूर्ण घर आपलं गोमूत्र, मीठ वगैरे, हळद सगळं टाकून आपली फरची पुसायची आहे, आपला दरवाजा पुसायचा आहे। स्वच्छ अंगण जे धुतो ना आपण, सडा मारतो, त्याच्यात पण तुम्ही हे थोडं मिक्स करू शकता। जे आपण फरचीच्या पाण्यामध्ये थोडं मिक्स करणार आहेत, हळद, गोमूत्र वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे। सर्व सफाई झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। कसं करायचं आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, तरी शॉर्टकट सांगते। हळद घ्या, केसर घ्या, गोमूत्र घ्या, हे सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि आपल्या उंबरठ्याला त्याचं लेपन द्या। दोन्ही बाजूला मस्त छान फुलं ठेवा। कुंकवाचं स्वस्तिक आपल्या उंबरठ्यावर काढा, त्याचं हळदी कुंकू लावून पूजा करा, धूप लावा, दिवा ओवाळा। बस, साधी सिंपल पूजा आहे उंबरठ्याची। याच्यामुळे काय होणार आहे? बाहेरची जी काही वाईट शक्ती आहे ती आपल्या घरात प्रवेश करणार नाही। दर अमावस्येला आपल्याला आपल्या उंबरठ्यावर लेपन केलंच पाहिजे। त्यातल्या त्यात मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा या दिवशी सुद्धा आपण, गुरुवारी सुद्धा आपल्या उंबरठ्याला लेपन आपल्याला करायचं आहे। बऱ्याच आपल्या महिला आहेत अशा की ज्या रोज हळदीचं लेपन करतात। थोडक्यात का असे ना, एवढं लेपन देतातच। खूप छान प्रभाव पडलेला आहे त्यांचा। आता बघा, म्हणजे त्यांना खूप छान खूप छान त्यांना अनुभव आलेला आहे असं म्हटलं तरी चालेल। आता अमावस्येला ही सेवा झाल्यानंतर आपण बाहेरची सेवा बघितली, उंबरठ्याची बघितली, सगळी बघितली। आपलं जे मेन दरवाजा आहे त्याच्यावर पण तुम्हाला स्वस्तिक काढायचे, त्याची पण पूजा करायची। तिथूनच आपल्याला सगळ्या काही गोष्टी मिळत असतात। मुख्य प्रवेशद्वार आहेत, चांगल्या वाईट गोष्टी तिथूनच येतात, म्हणून त्याचं सगळं काही चांगलं केलं तर सगळं चांगलं शुभच होतं। हे तुम्ही अनुभव घेतलेला असेल, नसेल तर घेऊन बघा। त्याची पण पूजा करा। त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये देवतांना स्नान घालायचं आहे, पंचामृताने स्नान घाला। व्यवस्थित असं सगळं काही देव्हारा व्यवस्थित आपला साफ सुंदर स्वच्छ करा, पूजा करा आणि पंचामृताने देवांना स्नान घाला। स्वामींचा अभिषेक आपल्याला करायचा आहे। आणि त्यानंतर गुरुवार आहे, बऱ्याच महिलांचं उद्यापन असेल तर उद्यापनाची पण सेवा तुम्ही केव्हा करायची असा जर प्रश्न असेल तर दिवसभरात केव्हाही उद्यापन करू शकता, फक्त गुरुवार बघा। अमावस्या बघू नका, अनेक मनामध्ये शंका येतात, त्याच्यामुळे मोकळ्या मनाने सेवा करा। बघा बरं काही वाईट होतं का? काहीच होणार नाही, कारण की देवी लक्ष्मी ही स्वतः अमावस्येला स्वतःचं लक्ष्मीपूजन करून घेते। म्हणून वाईट काही मनामध्ये आणू नका, मोकळ्या मनाने उद्यापन करा, काहीच प्रॉब्लेम होणार नाही। केव्हा करू? मग अमावस्या असताना करू, संपल्यावर करू असाही प्रश्न असेल ना, बिनधास्त केव्हाही करा। संपल्यावर करायची संपल्यावर करा, असताना करायची असताना करा। तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं जमेल तसं करा। कोणताही वाईट दुष्परिणाम या दिवशी होणार नाही। आता बघा, उद्यापनाचं पण झालं, सेवा मी तुम्हाला सांगितली, त्यातच तुम्हाला सेवा अजून सांगते। गुरुवार आहे, अमावस्या आहे, कुलदेवतेची सेवा आपली घडलीच पाहिजे। म्हणून कुलदेवतेच्या सेवेला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची 1 माळ जप करा। श्री सुक्त म्हणायचं आहे आणि म्हणताना आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा करायची आहे। कुंकुमार्चन सेवा ही श्री सुक्त म्हणून करायची आहे। लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, व्यंकटेश स्तोत्र एकदा तरी म्हणायचं आहे। विष्णू सहस्त्रनाम रात्री झोपण्याच्या आधी केव्हाही लावून द्या, ऐका का, म्हणजे दिवसभरात झालेल्या चुका माफ होतात आपल्या। ह्या सेवा तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत। अर्थातच अमावस्येला आपण ह्या सगळ्या गोष्टी कटाक्षाने पाळत असतो, तरी सुद्धा काही गोष्टी राहून जातात। म्हणून पुन्हा एकदा सांगितलं की
या आहेत सेवा या दिवशी करायच्या। आता मार्गशीर्ष संपूर्ण महिन्याचं फळ मी म्हटलं होतं की तुम्ही या दिवशी मिळवा, तर ते हेच आहे की नाही काहीच झालं असेल ना तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचे आहे। माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची, पंचामृताने तिला स्नान घालायचे आणि त्याच्यावर तुम्हाला कुंकुवाचा अभिषेक करा। म्हणजे अभिषेक करण्यापेक्षा जसं आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतो ना तसंच माता लक्ष्मीला कुंकू वाहा आणि लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। लक्ष्मी गायत्री मंत्र 11 वेळेस म्हणायचा आहे। ही सेवा गुरुवारी तुम्हाला करायची आहे आणि श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मीला खूप आवडती अशी सेवा आहे, हे तुम्हाला माहितीच आहे। माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे, कुंकू व्हायचे, त्याच्यानंतर श्रीयंत्र घ्यायचे, त्याच्यावर पण तुम्हाला कुंकू व्हायचे, कुंकुमार्चन करायचे आणि मंत्र म्हणायचे, श्रीसुक्त म्हणायचे, जे काही म्हणायचं सगळं सांगितलंय। हे आहे मार्गशीर्ष महिन्याचं संपूर्ण पुण्यफलाची प्राप्ती करून घेण्यासाठी सेवा। आता शेवटची सेवा की जी मी सांगितली की संपूर्ण तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याचं फल प्राप्ती करायचं असेल तर गुरुवारच्या दिवशी जे काही उद्यापनाला तुमच्याकडे स्त्रिया येणार आहे ना त्यांना एक म्हणजे आपण म्हणतो ना की आपण शृंगार चढवतो, शृंगार गिफ्ट देतो, तर या सर्वांना तुम्हाला या शृंगारातली एकतरी वस्तू भेट म्हणून द्यायची आहे। माता लक्ष्मीला आपण जसं काही साडी चोळी सगळं चढवत असतो तर प्रत्येक स्त्रीला आपल्याला जमणार नाही, परंतु एकतरी भेटवस्तू या दिवशी नक्की द्या। कोणतीच सेवा केली नाही असं होणारच नाही। ऑलरेडी आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करतोय, माता लक्ष्मीवर कुंकुमार्चन करतोय, मंत्र म्हणतोय, त्याच्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही सेवा घडली नाही असं आपल्या मनाला वाटणार नाही। ही सेवा आपल्या हातून घडणार आहे आणि तुमच्या मनाप्रमाणे भक्तिभावाने यथाशक्ती तुम्हाला या स्त्रियांना जी भेटवस्तू देता येईल ती तुम्ही देऊ शकता। आणि जर तुम्ही उपवासच केले नाही, उद्यापनच तुम्हाला करता आलं नाही तर लहान लहान मुलींना तुम्ही दान म्हणून एक छोटीशी गोष्ट जी त्यांना आवडते, मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही भेट म्हणून देऊ शकतात की जेणेकरून ते स्वतःसाठी वापरू शकतात। काही असू द्या, 10-20 रुपयाची छोटीशी गोष्ट ती अशा 5 मुलींमध्ये किंवा 7 मुलींमध्ये तुम्ही देऊ शकता। ही आहे छोटीशी सेवा, छोटेसे उपाय। दर अमावास्येला या सगळ्या सेवा करा, आपल्या घरामध्ये कुठलीही अडचण राहणार नाही। आणि अमावास्येला आपल्या घरावरनं नारळाचा उतारा करायला विसरू नका। नारळ घ्यायचा आहे, त्याच्यावर त्रिशूल काढायचं आहे, केशरी आपल्याकडे जे आहे ना सिंदूर म्हणतो आपण, त्याच्याने त्रिशूल काढायचं आहे आणि 7 वेळा तो ओवाळायचा आहे। आपल्या घरावरून, गाडीवरून, स्वतःच्या माणसांवरून, मुलांवरून सुद्धा तुम्ही ओवाळू शकता। दर अमावास्येला झालेली दुष्ट निघून जाते, कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही। ही सुद्धा अमावास्येला एक सेवाच आहे जी तुम्ही अमावास्या संपेस्तवर केव्हाही करू शकता। तर अशी तुम्हाला सेवा करायची आहे। आता या सगळ्या सेवा उपाय तुम्हाला समजल्याच असतील। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।